हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आजच्या दिवसभरात काय होणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि कसे वाटतात माझे ब्लॉग तुम्हाला हे कमेंट करून सांगायला विसरत जाऊ नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा. तर चला, मी आता आम्हाला मस्त शिरा करते. बदाम मस्त भाजून घेतले तुपात आणि आता याच्यात मी रवा टाकणार आहे. तर मस्त शिरा करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर ना, रव्याचा मस्त असा घमघमाट सुटला आहे घरभर आणि मस्त असा शिरा करून घेणार आहे आपण. तर ना, मी ना त्रिशासाठी साखर न टाकता मी याच्यात गूळ टाकते आणि गुळाचा शिरा करते. तर खूप टेस्टी लागतो, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मस्त लागतो एकदम. त्रिशाला तर खूप आवडतो. त्याच्यात मस्त बदाम टाकले मी. बदाम मस्त तुपात भाजून घेतले. आता मस्त रवा पण बदामाबरोबर तुपात भाजून घ्यायचा थोडा. त्याच्यानंतर त्याच्यात पाणी वतायचं आणि पाणी पूर्ण आटलं ना, शिरा मस्त असा घट्ट झाला ना, मग त्याच्यात आपण गूळ किंवा गूळ पावडर पण टाकू शकतो आहे आणि थोडी वेलची पूड. तर एकच नंबर असा शिरा लागतो. त्रिशाला तर खूप आवडतो. तर इथं मस्त असा आता मी ना गूळ टाकून मस्त शिरा केलेला आहे. तुम्ही बघू शकता, एकदम यमी यमी झालं आहे आणि त्रिशाला खूप आवडतो. तर चला, आम्ही आता शिऱ्याचा नाश्ता करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर आत्ता वाजले दुपारचे 2:30. बघू शकते तुम्ही, दुपारचे 2:30 वाजले आणि आत्ताच आमचं दूध आलं आहे. लेट येत असते थोडं. तर इथं आता मी मस्त दूध ताप पिते. संध्याकाळी मग आम्ही टेरेसवर गेलो. मावशींनी शेजारच्या ना पापड वगैरे केलेले होते. ते म्हणे चला माझ्याबरोबर जोडीला. मग त्यांच्याबरोबर टेरेसवर गेलो. इथं थोडंफार शूट केलं. इथं पोरं मस्त मस्ती करीत होते आणि मस्तपैकी मज्जा येत होती. स्टोरीला टाका, ऑर्डर स्वीकारल्या जातील. स्टोरीला जाणार, युट्यूबला जाणार डायरेक्ट. मावशी बनवते तुम्ही ऑर्डर घ्या. आदो इकडे मी जे तुम्हाला दाखवले ना ते. तर चला, आता परत खाली गेल्यावर तुम्हाला भेटते. तर फ्रेंड्स ना, आता रात्री म्हणजे संध्याकाळचे 7 वाजत आले. मला ना सुधरतच नाही काय स्वयंपाक करावा आज. तर बघते आता काहीतरी टाकते. बटाटे आहे घरात आणि कोथिंबीर नाही आहे. मग मला आता कोथिंबीर आणायला जावं लागते का नाही ते नाही मी सांगत. पण मला असं वाटते बिना कोथिंबीरीचंच मी आज स्वयंपाक करून घ्यावा. आणि इथं बसली त्रिशा. त्रिशा, तू काय बघती? तर इथं त्रिशाचं खेळणं चालू आहे. त्रिशा इथं भाजी बनवी ती. पातीला बितीला घेऊन आली. म्हणते मी शिरा केला. चमचा नाही का? बरं, मी तुला चमचा देते. तर मी तिला आधी चमचा देते, नाही तर ती मला काही तुमच्याबरोबर बोलून द्यायची नाही. तर नाही, तर चमचा आहे, मी तिला चमचा देते. मग आता आमच्या त्रिशाचे असे चोचले राहतात. तिला यो नाही लागत, त्यो नाही लागत. मग तिला मी आता चमचा दिला आणि आता ती मस्त स्वयंपाक करणार आहे. तर चला, आपण तिचा स्वयंपाक पाहू आता. तू काय करती? काय स्वयंपाक करती? लिंबू जादू करते का? लिंबू जादू करती? मला पण द्या. अय्यो, मस्त आहे का टेस्ट? सुपर. तर ना, ती ना एक कार्टून बघत असते, माशा अँड द बेअर. तर ना त्याच्यामध्ये ना ती माशानं लिंबू पाणी का जादू असं त्या एपिसोडचं नाव आहे. तर तिला सारखं ना तेच लागतं का मी पण लिंबू जादू बनविते म्हणून. तर तिचं चालू राहील. आणि आता तुम्ही मला सांगा की मी काय स्वयंपाक करू. आता तुम्हीच माझ्याबरोबर बोलायला आहे, बाकी कोणी नाही बोलायला. स्वप्नील पण नाही घरी. आणि इथं मस्त तुम्ही बाल्कनीत आले. बाहेर जरा बरं वाटतं मला. कसं वाटतं तुम्हाला आमच्या इकडचा सीन? छान सूर्यास्त उरायला आहे. सूर्यास्त तिकडं मागून होत असतो. आणि तर नाही, इथं या दोघांचा डान्स चालू आहे, बघू शकता तुम्ही. तर आता माझे खाणं पिणं झालेलं आहे आणि किचन मस्त क्लीन केलं आहे मी, एकदम चकाचक. आणि चला, आता मी जेवून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर ना, आज मी मस्त मेथीची पातळ भाजी बनवली होती. तुमच्या इकडं बनली त्या का मेथीची पातळ भाजी? कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडं नगरी भागामध्ये मेथीची पातळ भाजी करत असत्या आणि आम्हाला खूपच आवडते. तर याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याची रेसिपी पण तुम्हाला नक्की शेअर कराल. आणि तुमच्या इकडं अशी पातळ भाजी खाता का हे पण मला कमेंट करून नक्की सांगा.